न्यूज 18 लोकमतच्या बातमीची पालिकेकडून दखल। कोस्टल रोडच्या गळतीची पालिका आयुक्त अधिकाऱ्यांकडून पाहणी, तर पाणी ग्राउंडिंगमुळे झिरपत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष। ससून ब्लड सॅम्पल चेंज प्रकरणात सगळ्यांची नावे घेणार। पोलीस चौकशीमध्ये डॉक्टर अजय तावरेंचं विधान आणि तावरे नेमकी कुणाची नावे घेणार याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष। पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी अतुल घटकांबळेकडून 50,000 रुपये जप्त। डॉक्टर श्रीहरी हळणोरकडून 2.5 लाख जप्त। दोघांची चौकशी। पुणे अपघात प्रकरणामधील आरोपीच्या आजोबांची पोलीस कस्टडी आज संपणार। सुरेंद्र अग्रवाल यांना कोर्टात हजर करणार, तर विशाल अग्रवालची सुद्धा गुन्हे शाखेकडून चौकशी। नाशिकात माजी नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर हल्ला। अल्पवयीन मुलांकडून शस्त्रानं हल्ला। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। जळगावमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही बंद। शिवसेना उभाठाची निवडणूक आयोगाकडे तक्रार। राज्यात तीव्र पाणी टंचाई। नाशिकमधील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणार बैठक। यंदा धो-धो बरसणार। राज्यात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याची शक्यता। पुढील काही दिवस पश्चिम विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। दिल्लीहून बनारसला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचं पहाटे इमर्जन्सी लँडिंग। बॉम्ब असल्याची माहिती मिळताच विमानाचं लँडिंग। संत एकनाथांना पांडुरंग भेटीसाठी, तर आषाढीसाठी एकनाथांच्या पालखीचं पैठणहून प्रस्थान। बुलेटिनची सुरुवात करणार आहोत